मित्रांनो नमस्कार. माझं नाव अमेय विजय कुलकर्णी. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर ट्रेनिंग देणार आहोत. ट्रेनिंगचा विषय आहे सगळ्यांचा लाडका बाप्पा, गणपती बाप्पा. गणपती सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी, मॅनेजमेंट या विषयाचा आद्य देव. आता या गणपती बाप्पाकडून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? गणपती यश आणि आनंदाचा देव. गणपतीचं निरीक्षण केल्यावर प्रथमदर्शनी आपल्याला हेच लक्षात येतं की गणपती बाप्पाचं डोकं मोठं आहे. आता हे डोकं मोठं आहे याच्यावरून आपण काय लक्षात घेऊ शकतो की चौकटीबाहेरचा विचार करणं, एखाद्या विषयाचं खोल ज्ञान मिळवणं, पूर्ण ज्ञान मिळवणं, जिथून मिळेल तिथून ज्ञान मिळवणं, एखादी व्यक्ती लहान असेल तरीही तिच्याकडून ज्ञान मिळवणं, या गोष्टी गणपती बाप्पाच्या मोठ्या डोक्यावरून आपल्याला शिकता येतात. मंगलमूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत, लहान आहेत. आता लहान असलेल्या डोळ्यांवरून आपण काय शिकू शकतो की कोणत्याही विषयाचं, कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही अभ्यासाचं, कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचं किंवा कोणत्याही परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण करणं, खोल निरीक्षण करणं, त्याच्यातले गुण आणि दोष शोधणं, या गोष्टी आपण गणपती बाप्पाच्या बारीक डोळ्यांवरून शिकू शकतो. गणपती बाप्पाचं तिसरं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाचे कान सुपासारखे मोठे आहेत. आता सुपासारखे मोठे कान बाप्पा काय शिकवतो आपल्याला की सगळ्या गोष्टी समोरचा काय म्हणतोय ते पूर्ण ऐकून घेणं. यू शुड बी गुड लिसनर. आधी आपण सगळ्यांकडून समोरची व्यक्ती काय बोलतीये ही गोष्टी ऐकणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नुसतीच ऐकणं नाही, समोरच्याकडून समोरचा काय सांगतोय व्यक्ती ते ऐकून घेणं, त्यानंतर त्याचं विश्लेषण करणं, ते ज्ञान पूर्ण वापरणं, ते मिळालेलं ज्ञान चॅनलाइज करणं, थोडक्यात सगळीकडून माहिती गोळा करणं, सगळ्यांचं ऐकणं आणि त्या माहितीचा योग्य वापर करणं, या गोष्टी मंगलमूर्तीच्या मोठ्या कानावरून आपण शिकू शकतो. गणपती बाप्पाच्या हातात असलेलं आयुध, सगळ्यात लाडका आयुध म्हणजे कुऱ्हाड, ज्याला परशू म्हणतो आपण. आता कुऱ्हाड कशाचं प्रतीक आहे गणपती बाप्पाचं? आपल्या मनात असलेले नको ते विचार नष्ट करणं, चुकीचे विचार नष्ट करणं, चुकीचे विचार मुळात येऊच न देणं, याचं प्रतीक म्हणजे कुऱ्हाड. गणपती बाप्पाचं सगळ्यात लाडकं वैशिष्ट्य म्हणजे तो लंबोदर. त्या गणरायाचं पोट मोठं आहे. आता मोठं पोट आपल्याला काय शिकवतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण माहिती मिळवणं आणि ती माहिती पोटात साठवून ठेवणं, कोणत्याही माहितीचं रहस्यभेद न करणं, मिळालेली माहिती आपल्याकडे नीट जपून ठेवणं आणि याला त्याला सांगत न फिरणं. थोडक्यात काम यशस्वी होईपर्यंत त्या माहितीचा योग्य वापर करण्यासाठी ती जपून ठेवणं, या गोष्टी मोठ्या पोटावरून शिकता येतील. गणपती बाप्पाची नेहमी डोलणारी सोंड हे तो नेहमी आनंदात असतो याचं प्रतीक म्हणता येईल. आता गणपतीच्या हातात असणारा अजून एक लाडका पदार्थ म्हणजे बाप्पाचा मोदक. आता मोदकावरून शिकता येण्यासारखं काय? मोदक हा बनवायला साधा, सोपा, छोटा, पण गणपती बाप्पा काय शिकवतो आपल्याला की या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण भरपूर आनंद मिळवू शकतो. म्हणजे आनंद मिळवण्यासाठी प्रचंड पैसाच खर्च केला पाहिजे किंवा प्रचंड वेळच दिला पाहिजे असं काही नाही. कमी वेळात तुम्ही कोणत्याही गोष्टीचा भरपूर आनंद मिळवू शकता. मोद म्हणजे आनंद आणि मोदक म्हणजे आनंद देणारा, या गोष्टीवरून आपण मोदकाचं महत्त्व जाणू शकतो. थोडक्यात परिस्थिती जरी विरोधात असली, परिस्थिती खडतर असली तरीसुद्धा माणसाला आनंद मिळवण्यासाठी फार विशेष प्रयत्न करावा लागत नाहीत, कारण आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून असतो. या गोष्टीच गणपती बाप्पा आपल्याला शिकवतो.
थोडक्यात आपण यश मिळवण्यासाठी जे काही कष्ट करतो त्याचं बक्षीस म्हणजेच मोदक, असंही आपल्याला गणपती बाप्पा शिकवून जातो. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायला आश्चर्य वाटेल किंवा तुम्ही मला सांगूही शकणार नाहीत की उंदीर कधी झोपलेला कोणी पाहिलं नाही. सतत आपला तुरू 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 पळत असतो. आता उंदीर कशाचं प्रतीक म्हणता येईल आपल्याला? सतत कायम प्रत्येक क्षणाला आपण जागृत असणं, अलर्ट असणं, याचं प्रतीक म्हणजे उंदीर. कोणतंही काम सतत तुम्ही जागरूक राहणं, मिळालेले एक तर यश मिळवणं आणि मिळालेले यश टिकून ठेवणं, यासाठी आपल्याला उंदराकडून हा गुण शिकता येण्यासारखं आहे की आपण जागृत असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत. आता लाल रंग, गणपती बाप्पाचा लाल रंग हे कशाचं प्रतीक म्हणता येईल? हे त्याच्या आरोग्याचं प्रतीक म्हणता येईल. त्याच्या शरीरावर असलेली लाली त्याच्या सुंदर आरोग्याची आपल्याला ग्वाही देते. त्याच्यामुळे लाल रंगाचं महत्त्व आहेच. आणि गणपती बाप्पा या लाल रंगातून आपल्याला असं शिकवून जातो की तुम्ही तुमचं मन आनंदी ठेवा, मनाचा सुयोग्य वापर करा आणि शरीराची पण पूर्ण काळजी घ्या. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर जी लाली येईल, एक प्रकारची आभा येईल, ही गोष्ट तुमचं शरीर चांगलं असल्याचं प्रतीक सुचवून जाईल. गणपती बाप्पाच्या हातात असलेला अंकुश आपल्याला काय शिकवतो? आपण आपले भावना आणि विचार यांना कंट्रोल केलं पाहिजे. भावना कंट्रोल करता येणं हे सभ्य समाजाचं लक्षण समजलं जातं. थोडक्यात सभ्य समाजात वावरण्यासाठी गणरायाकडून ज्या ज्या काही गोष्टी शिकता येतील त्याच्यामध्ये अंकुश हा मनावर, विचारांवर, तुमच्या सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवण्याचं प्रतीक म्हणजे अंकुश. जर का अंकुशच नाही तर गुन्हे घडणारच किंवा वाईट गोष्टी घडणारच. याच्याकरता मंगलमूर्तीचा अंकुश आपल्याला बरंच काही शिकवून जातो. गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तूंमध्ये दुर्वा, आघाडा इत्यादी 27 ते 28 प्रकारच्या पत्रे आपण गणपतीला वाहतो नेहमी. या गोष्टी काय शिकवतात? थोडक्यात आयुर्वेदाचा वापर आपण केला पाहिजे. आपलं शरीर, मन चांगलं ठेवण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाच्या वापराशिवाय आपल्याला पर्याय नाही. या गोष्टी आपल्याला मंगलमूर्ती गजानन शिकवून जातो. गणपती बाप्पाच्या मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग की बुद्धीचा वापर करून कोणतंही काम लवकरात लवकर अचूक करण्यावर त्याचा भर असतो. आता ह्याचं सगळ्यात मोठं लाडकं उदाहरण म्हणजे लहानपणापासून आपण गोष्ट ऐकत आलो की कार्तिकेय आणि त्याच्या भावानी मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि गणपती बाप्पा, आपला लाडका गणपती बाप्पा आंघोळ केली आणि आईवडिलांना प्रदक्षिणा घातली. ह्याच्याहून काय शिकता येईल आपल्याला? कोणतंही काम लवकरात लवकर आणि अचूक करण्यासाठी, मार्मिकतेने करण्यासाठी जे काही प्रयत्न असतात ते करण्याचं या गोष्टीतूनच गणपती बाप्पा आपल्याला शिकवून जातो. मंगलमूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य की हा फार मोठा योद्धा होता. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजही भारताच्या मिलिटरीत किंवा जगभराच्या मिलिटरीत ज्या सैन्यविषयक कल्पना आहेत त्याचा उगम मंगलमूर्ती गणेशानेच केला आहे. आजही त्या गोष्टी जशाच्या तशा सैन्य दलात वापरण्यात येतात. गणपती बाप्पांनी कोणालाही सोडलेलं नाही आहे. स्त्रियांना कमी समजलं नाही आहे. उलट स्त्रियांना त्यांनी खूप मान मिळवून दिला. स्त्रियांचं सैन्य गणपती बाप्पांनी तयार केलं. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणता येईल. गणपती बाप्पाच्या सैन्यरचनेचा भाग म्हणजे प्रत्येकी 21चा गट, प्रत्येकी 21 सैनिकांचा एक गट, सर्व गट एकत्र करायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मोठा गट. हा गट झाला की त्याची एक बटालियन, त्याच्यानंतर 30 सैनिकांची प्लाटून, 100 सैनिकांची कंपनी, 3 कंपन्यांची बटालियन, 3 बटालियनची रेजिमेंट, नंतर ब्रिगेड, डिव्हिजन आणि त्याच्यानंतर शेवटी कोर. अशा प्रकारची साधी सोपी सैन्यरचना मंगलमूर्तींनी त्यावेळेस त्याच्या काळात करून ठेवली. आजही भारताचं सैन्य किंवा भारताची मिलिटरी
आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या गोष्टीचं पूर्णपणे अनुकरण करते आणि भारताच्या सुरक्षेत जी रणनीती वापरायची या रणनीतीचा मूळ उगमच आपल्याला मंगलमूर्ती गणेश सुचवून जातो. हे त्याचे आपल्या देशावरही खूप मोठे उपकार आहेत. मित्रांनो, आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी कलेशिवाय पर्याय नाही. आपण नोकरी करतो किंवा काही करतो, ती गोष्ट आपल्याला पोट भरणं ह्या गोष्टी शिकवून जाते. पण आपण जगायचं कशासाठी ही गोष्ट मात्र आपल्याला कला शिकवून जाते. गणपती हा 14 विद्या आणि 64 कला यांचा देव, कलेचा सगळ्यात मोठा देव. सांगायला आश्चर्य वाटेल, पण उदाहरणच देता येईल की समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांचे सगळ्यात मोठे भक्त. ते कोणत्याही मंदिरात गेले तर ती देवता त्यांना प्रत्यक्ष श्रीरामाच्या रूपात दर्शन देत असे. पण मोरगावच्या मोरेश्वराच्या देवळात गेल्यावर गणपतीनेच मूळ रूपात दर्शन दिलं. तिथे त्यांना राम दिसला नाही, तर साक्षात मंगलमूर्ती गणेश दिसला. याच्याहूनच तो मूळ परमात्मा आहे ही गोष्ट उघड होते. समर्थांना जे मंगलमूर्तीचं दर्शन झालं त्याचं वर्णन त्यांनी अचूकतेने करून ठेवलं. त्यांनी सांगितलं आहे की त्याच्या गंडस्थळातून मध गळत असतो. जेव्हा पाहावं तो मस्त असतो, तो आनंदाने डोलत असतो, तो परमानंदाने सतत डोलत असतो. त्याला सतत आनंदाच्या उर्मीवर उर्मी येत असतात. तो सतत उत्साही आणि प्रसन्न असतो. थोडक्यात तो आनंदाने मदमस्त होऊन डोलत असतो. हे त्याचं मूळ स्वरूपच साक्षात वर्णन केलं गेलं आहे. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की त्या 14 विद्या आणि 64 कला आपलं आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी मंगलमूर्ती गणेशांनी कोणत्या गोष्टी शिकवल्या, प्रत्यक्ष त्यांनी फॉलो केल्या आणि प्रत्यक्ष वापरल्या. त्या 64 कलांविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. 64 कलांमधली सगळ्यात पहिली कला म्हणजे पेय तयार करणे. तुम्ही वेगवेगळे ड्रिंक तयार करणं, ही सगळ्यात पहिली कला मंगलमूर्ती आपल्याला शिकवून जातो. म्हणजे कोल्ड्रिंक असेल किंवा एखादा ज्यूस असेल, आताच्या काळातही ह्या गोष्टी लागू पडतात. आज ड्रिंकची इंडस्ट्री प्रचंड मोठी झालेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड सांगता येतील, पण ह्या गोष्टीचा उगम हा मंगलमूर्ती गणेशानेच केला आहे. 64 कलांमधली दुसरी महत्त्वाची कला म्हणजे धातू वेगळे करणे. आता आपण एकत्र केलेले मिक्स धातू वापरतो, पण गणरायाकडे हे धातू वेगळे करण्याचंही प्रचंड ज्ञान होतं. त्यानंतर कठीण शब्दांचा अर्थ लावणे, ही गोष्ट सुरक्षा एजन्सीमध्ये, आपल्या देशाच्या मिलिटरीमध्ये सगळीकडे वापरली जाते. एन्कोडिंग आणि डिकोडिंग या गोष्टीचा उगमच मुळात मंगलमूर्ती गणेशांनी सुरू केला. त्याच्यानंतर खाणींविषयी ज्ञान असणं, माईन, खाण कशी उकरावी, त्याच्यानंतर त्याच्यातून धातू कसे काढावेत याविषयीचं ज्ञान मंगलमूर्ती गणेशांनी जगाला शिकवलं. उद्यान बनवणं, बिना उद्यानाचं कोणत्या शहराची कल्पनाच मित्रांनो आपण करू शकत नाही. पण रोपवाटिका तयार करणं, उद्यान बनवणं ही गणेशाचीच देण. पलंग विणणं, त्याच्यानंतर शिष्टाचाराचं ज्ञान देणं, एटिकेट्सशिवाय माणूस हा सभ्य नागर समाजात समजलाच जात नाही. पण या गोष्टीची देणही मंगलमूर्ती गणेशांनी आपल्या समाजाला दिली आहे. एटिकेट्स मग तो कोणतेही असोत, वागण्या बोलण्यातले शिष्टाचार असोत किंवा तुमचे आपण इंटरनेट वापरतो त्याच्यावरचे एटिकेट्स असोत किंवा एकंदर तुमच्या आयुष्यातली वर्तणूक कशी करावी आणि सभ्य नागर समाजात कसं वावरावं या गोष्टीचं पूर्ण ज्ञान मंगलमूर्ती गणेश आपल्याला देतो. त्याच्यानंतरचा 8वा महत्त्वाचा भाग आहे की व्यायामाचं ज्ञान. मित्रांनो, आपलं शरीर चांगलं ठेवावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं, पण त्याच्यासाठी काय आवश्यक असतं? व्यायाम करणं. व्यायाम कसा केला पाहिजे, आहार काय घेतला पाहिजे, चांगलं शरीर बनवण्यासाठी नेमका कशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, या गोष्टी सखोल ज्ञान आपल्याला मंगलमूर्ती गणेश शिकवतो. 9वी कला म्हणजे विजय मिळवणे. विजय मिळवणं हे कोणत्याही अर्थाने असू शकतं. वादविवादात विजय मिळवणं, त्याच्यानंतर एखाद्या कामात विजय मिळवणं, हा यश आणि आनंदाचा देव मुळात. यश मिळवणं, विजय मिळवणं हे ह्याच्याकडूनच शिकावं.
मित्रांनो, पशुपक्ष्यांशिवाय तर माणसाचं काय पृथ्वीवरचंच आयुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही. त्या पक्ष्यांची बोली समजणं ही कला पण मंगलमूर्ती गणेशाकडे होती आणि त्यांनी त्या त्या गोष्टीचं पण ज्ञान जगाला दिलं. आजही आदिवासी समाजात बरेच व्यक्ती या गोष्टीत पारंगत आहेत. 11वी महत्त्वाची बाब म्हणजे व्याकरण. व्याकरण नाही तर भाषा नाही. अश्मयुगापासून माणूस डेव्हलप झाला तो भाषेच्या जोरावर आणि भाषा डेव्हलप झाली ती व्याकरणाच्या जोरावर. म्हणजे आज मानवी समाजाने जी काही प्रगती केली आहे त्याच्यामुळे व्याकरणातच सापडतं. 12वी महत्त्वाची बाब म्हणजे बांधकामाचं ज्ञान. जगात जेवढं काही म्हणजे जगात जे जे काय आहे ते इंजिनियरनी बनवलं आहे आणि बांधकामाशिवाय मित्रांनो कोणतीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. आज ज्या इमारतीत आपण राहतो, वावरतो, या इमारती बांधायच्या कशा, त्याच्यासाठी विटा कशा वापरायच्या, तंत्रज्ञान काय वापरायचं, या गोष्टी मंगलमूर्ती गणेशांनीच जगाला शिकवल्या. 13वी महत्त्वाची बाब म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करणं. लहान मुलं तर सगळ्यांनाच आवडतात, पण त्याचंही मनोरंजन केलं पाहिजेत ना. तर मंगलमूर्ती गणेशाचा हाही आवडता छंद होता आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे. पाकक्रिया. पाकक्रिया हा तर मोठा खोल विषय. म्हणजे एखादा पदार्थ आवडत नाही असा व्यक्ती दुर्मिळच. पाकक्रिया हा मोठा खोलवर विषय. जगभरात पाकक्रियेशिवाय अन्न खाल्ल्याशिवाय माणसाचं शरीर चालत नाही. तसं पाकक्रिया ही नुसतं पोट भरण्यासाठी नाही तर तुमच्या मनाला समाधान देण्यासाठी, सगळ्याच गोष्टीतून पाकक्रियेचं ज्ञान हे माणसाला परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असतं. आणि या पाकक्रियेचा मूळ उगम हा मंगलमूर्ती गणेशाच्या कृतीतून आपल्याला समजत येतो. पुस्तक वाचन. आता पुस्तकाचं महत्त्व मी तुम्हाला वेगळं काय सांगावं, पण पुस्तक वाचन करणं ही एक कला आहे. ते पुस्तक कसं वाचलं जावं, किती वेळात वाचलं जावं, त्याच्यातून ज्ञान कशा प्रकारे मिळवावं, त्याच्या नोट्स कशा काढाव्यात, या 64 कलांमधली ही महत्त्वाची कला आहे. त्याच्यानंतर आकर्षित करणे. समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करणं, आकर्षित करणं. न आवडणारी व्यक्ती दुर्मिळत, पण समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे या गोष्टीचं ज्ञानही आपल्याला गणराया शिकवून जातो. 17वी गोष्ट. 17वी कला 64 कलांपैकी 17वी कला म्हणजे कुरूप व्यक्तीला सुंदर बनवणे. आता एखादी व्यक्ती सुरूप आहे किंवा कुरूप आहे हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून असतं, पण एकंदरीत व्यक्तीला सुरूप बनवणे, कुरूप व्यक्तीला सुंदर बनवणं ही कला मंगलमूर्ती गणेश आपल्याला शिकवून जातो. 18वी बाब म्हणजे कलेची कामं करणे. त्याच्यामध्ये हस्तकला असो, चित्रकला असो, या गोष्टींचा अंतर्भाव होतो. 19वी कला म्हणजे काव्यातून प्रश्न विचारणे. आपण काव्य करायचं आणि समोरच्या व्यक्तीला त्या काव्यातून प्रश्न विचारायचे. ही कला गणेशाने आपल्याला शिकवली. 20वं अंत्याक्षराची योग्यता ठरवणे. 21वी कला म्हणजे अर्धकाव्य पूर्ण करणे. ही फार मोठी गूढ आणि आश्चर्यकारक कला आहे, पण या कलेचं ज्ञानही मंगलमूर्ती गणेश आपल्याला देतो. 22वी कला म्हणजे देशी विदेशी भाषांचे ज्ञान. मित्रांनो, आज जगभरात आजच्या मितीला जगभरात जवळजवळ 17,000 भाषा अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी काही भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत वापर न केल्यामुळे. दुर्दैवाने आपल्या मराठी भाषेची तेच अवस्था होऊ नये अशी इच्छा मी इथे व्यक्त करतो. परंतु ही तुम्हाला सांगावं वाटतं की देशी आणि विदेशी भाषांचं ज्ञान, एकमेकांशी संपर्क साधणं, ती भाषा वापरणं, या गोष्टी मंगलमूर्ती गणेश आपल्याला शिकवतो. 23वी कला म्हणजे चित्र काढणं. आता चित्र काढणं ही अश्मयुगीन काळापासूनची कला आहे. भीमबेटका, त्याच्यानंतर निअँडरथल मानवानी काढलेले वेगवेगळे चित्र, याच्यावरून आपण काय ओळखू शकतो की जेव्हापासून अश्मयुगीन माणूस म्हणून अस्तित्वात आला त्यावेळेसपासून ही कला त्यांनी वापरायला सुरुवात केली. 24वी कला म्हणजे वृद्ध व्यक्तीला तरुण करणे. भगवान बुद्धांनी पण सांगितलं आहे की वृद्धत्व हे कोणालाही टाळता येत नाही, पण त्या व्यक्तीला तरुण करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करणं, आहाराचा व्यायाम करणं, व्यायामाचा वापर करणं, त्या व्यक्तीला सजवण्यासाठी
त्या व्यक्तीचा मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिया करणं, वेगवेगळे मार्ग अवलंबणं, वेगवेगळे मार्ग वापरणं, या गोष्टीचा अंतर्भाव 24व्या कलेत केला जातो. 25 कपड्यांची योग्य निवड करणं. मित्रांनो, इंटरव्ह्यूला गेल्यावर बेढप किंवा ढगळ कपडे किंवा आपल्या पोस्टसाठी साजेसे न कपडे घातल्यावर इंटरव्ह्यूमध्ये तुमचं काय होईल, या गोष्टी मी काही वेगळी सांगण्याची गरज नाही. पण काळानुरूप, प्रसंगानुरूप तुम्ही कोणते कपडे वापरले पाहिजेत, कोणते कपडे टाळले पाहिजेत, कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत, या गोष्टीचं सखोल ज्ञानही आपल्याला मंगलमूर्ती गणेश शिकवतो. 26वी कला म्हणजे सुवासिक गंधांची निर्मिती करणं. गंध, हिंदू समाजात गंध या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ते वापरताना आपण चंदन लावणं, वेगवेगळे सुगंधित गंध कसे बनवायचे, कशा प्रकारे त्याची निर्मिती करायची आणि कसं लावायचं, या गोष्टी मंगलमूर्ती गणेश आपल्याला शिकवतो. 27वी कला म्हणजे यंत्रांची निर्मिती करणं. आज मानवी समाजाने जी काही प्रगती केली आहे त्याच्यामध्ये यंत्रांचा वाटा हा खूप मोठा समजला जातो. वास्तविक प्राचीन काळापासूनच मंगलमूर्ती गणेशाची या गोष्टीवर सखोल अभ्यास केला आणि छोटी छोटी यंत्र निर्माण केली. फुलांपासून अत्तर बनवणं. सुगंध हा मन प्रसन्न ठेवतो आणि प्रसन्न मनच तुमचं सुखी आयुष्य, आनंदाचं आयुष्य माणूस जगू शकतो. त्याच्यामुळे या गोष्टीचा पायाच मुळात गणेशाने रचला. फुलांपासून सुगंधी अत्तर बनवणं, या गोष्टीची सुरुवात मंगलमूर्ती गणेशाने पराशर ऋषी म्हणजे त्याच्या जे गुरु आहेत हिमालयाच्या पायथ्याशी सुरुवात केली. 29व्या कलेत मिमिक्री करणं, थोडक्यात समोरच्याचा आवाज काढणं, या कलेचा अंतर्भाव होतो. दुसऱ्याची नक्कल करण्याचे प्रकार, आवाजाचे करण्याचे प्रकार भाषा अस्तित्वात आली त्यावेळेसपासूनच सुरू झाले. पण या कलेचा जनकही बाप्पाच समजला होतो. 30वी कला ती कोणती? स्मरणशक्ती वाढवणं. विसरळू माणसाकडून जेवढ्या काही चुका होतील त्या टाळण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगमार्गाचा वापर करणं, ब्राह्मी, आवळा अशा प्रकारच्या वनस्पतींचा वापर करणं, वेगवेगळे प्राणायाम करणं, या गोष्टी गणेशाने आपल्याला शिकवल्या. त्याच्यानंतरची 31वी कला म्हणजे हातचलाकी करणं, फाटकी वस्त्र शिवणं, थोडक्यात रफू करण्याची कला मंगलमूर्ती गणेशाने सुरुवात केली. 33वी कला म्हणजे भूमीवर मण्यांची रचना करणे, सजावट करणे. आता 34वी कला तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, पण जुगार खेळण्याची कला पण गणेशाने शिकवली. जुगार खेळणं म्हणजे खूप मोठी रिस्क घेणं. आता प्रत्यक्ष जुगार खेळला पाहिजे असं नाही, पण आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय प्रगती नाही, ही गोष्टही बाप्पा आपल्याला शिकवून जातो. भविष्य सांगणं, ग्रहांच्या भौगोलिक स्थितींचा अभ्यास करून आपल्याला भविष्य सांगणं, भविष्याच्या गर्भात काय दडलं आहे या गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीला आकर्षण असतं, जाणून घेण्याचं आकर्षण असतं. पण ग्रहस्थितीचा अभ्यास करून, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, व्यक्तीचा अभ्यास करून भविष्य काय आहे त्याच्या जवळपास जाण्याची कला मंगलमूर्ती गणेश आपल्याला शिकवतो. नंतर वेण्या, गजरे बनवणं, सुगंधी फुलं केसात माळणं. 38वी कला म्हणजे रंगवून रत्न ओळखणं. रत्न ही आजही मानवी समाजात वापरली जातात. रत्न वेगवेगळ्या राशींची असतात, वेगवेगळे खडे असतात. पण हे कसं वापरावे, कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी कोणतं रत्न योग्य राहील, कशा प्रकारे ते वापरावं, कोणत्या धातूच्या अंतीत ते वापरावं, याचं ज्ञानही गणेश आपल्याला शिकवून जातो. 39वी कला म्हणजे प्राण्यांचं झुंजी लावणं. मग ते बोकडाच्या असोत, कोंबड्याच्या असोत. आता कायद्याने या गोष्टीवर बंदी घातली, पण मनोरंजनासाठी हा प्रकार पहिल्यापासूनच वापरला जायचा. 40वी कला म्हणजे कपाळावर लावण्याच्या गंधाचे साचे तयार करणे. गंध हे वेगवेगळ्या प्रकारे लावले गेले पाहिजेत, समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यात आणि आपलं मन प्रसन्न ठेवण्यात. या गंधांचा पुरेपूर वापर हिंदू धर्मात केला जातो.
या गंधांचे साचे तयार करण्याची कलाही मंगलमूर्ती गणेशांनी सगळ्या जगाला शिकवली. 41वी कला म्हणजे वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटवणे. आपल्या पोटात एखादी विषारी वस्तू गेली तर त्या विषाचा प्रभाव संपवण्यासाठी नेमकं काय करायचं, ही गोष्ट पण गणेशांनी सगळ्या जगाला शिकवली. 42वी कला म्हणजे शीघ्र कविता करणं. नंतर दागिन्यांनी शरीर सजवणं, मुकुट बनवणं, नृत्य करणं, गायन करणं, तांदूळाची रांगोळी काढणं, डोकं शांत ठेवण्यासाठी डोक्याला मालिश करणं, फुलांनी दागिने बनवणं, ऋतूनुसार वस्त्रे घालणं, ऋतूनुसार वस्त्रे बनवणं. मित्रांनो, हिवाळ्यात हिवाळ्याचीच वस्त्र घातली पाहिजेत, गरम वस्त्रे. त्याच्यानंतर पावसाळ्यात रेनकोटच घातला पाहिजे. या गोष्टींचंही सखोल ज्ञान मंगलमूर्ती गणेशांनी पहिल्यापासून जगाला दिलं आहे. 51वी कला म्हणजे पोहणं. 52वी कला म्हणजे जलतरंग वाजवणं. 53वी कला म्हणजे एखाद्याचा पलंग किंवा बेड सजवणं. 54वी कला म्हणजे चित्र, नक्षी काढणं, वेलबुट्टी काढणं. 55वी कला म्हणजे अभिनय कला. आज फिल्म इंडस्ट्री जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री समजली जाते. या कलेचा जनकच मुळात मंगलमूर्ती गणेश. 56वी कला म्हणजे दात सजवणं. मित्रांनो, एखाद्याचा दात कुरूप झाला, पडला तर थोडक्यात डेंटिस्टचं जे काम आहे हे गणेशाने सगळ्या जगाला शिकवलं. 57वी कला म्हणजे चरखा चालवणं. आज भारतीय समाजात जे चरख्याचं महत्त्व आहे ते बापूंनी जरी सुरू केलं तरी या कलेचा जनकही शेवटी मंगलमूर्ती गणेशच. 58वी कला म्हणजे फुलांचा बेड करणं. 59वी कला जरा विचित्र वाटेल, पण जादूटोणा करणं ही गोष्ट पण गणपती बाप्पांनी जगाला शिकवली. 60वी कला म्हणजे लाकडावर कोरीव काम करणं. 61वी कला हाताच्या बोटांनी संभाषण करणं. एखादी व्यक्ती मुकी असेल तर ती नुसती करपल्लवी करून किंवा हातांच्या बोटांनी संभाषण करते. आपण पहिल्यांदा आधीच्या काळात बातम्या ऐकायचो, पण या कलेचा जनकही बाप्पाच. 62वी कला म्हणजे कपड्यांना रफू करणं. 63वी कला म्हणजे परकीय भाषा बोलणं. आणि 64वी आणि सगळ्यात शेवटची कला म्हणजे अमूल्य धातूची पारख करणं. या 64 अद्भुत कला मंगलमूर्ती गणेशाची जगाला देण आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. गणपती बाप्पाच्या 14 विद्या नेमका कोणत्या, त्याच्याविषयी मी तुम्हाला संक्षिप्तपणाने माहिती सांगणार आहे. ती पहिली बाब म्हणजे व्याकरण, शिक्षण, निरुक्त, कर्मकांड, वास्तू, वेद, विधी, सामुद्रिक शास्त्र, धनुर्विद्या, संमोहन, ध्यान, संन्यास, मृत व्यक्ती जिवंत करणं, ही सुद्धा अद्भुत कला आपल्या बाप्पाला अवगत होती. थोडक्यात या 14 विद्या आणि 64 कला आपण आपलं आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी शिकू शकतो, निदान विचारात घेऊ शकतो. त्या दृष्टीने आपण तयारी करू शकतो आणि आपल्या आयुष्याची सर्वांगीण प्रगती करू शकतो. ह्या गोष्टी आपला बाप्पा आपल्याला शिकवून जातो.